चला एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल। एका बाजूने जर बघितलं गेलं तर बीच स्पोर्ट्स कवाड संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने NR बोरपाडा। 3 षटकांची 3 ओव्हरची मॅच असेल। दोन्ही टीमचे कॅप्टन याची नोंद घ्यायची आहे। चला फिल्डिंग लावून घ्या। चला मॅच ऑन करायची आहे। बघा 3 षटकांची मॅच आहे आणि जसा पहिला बॉल पडेल टाइम लागला जाईल। 2 षटक जे आहेत ते 10 मिनिटांमध्ये कंप्लीट नाही केले तर एक एक्स्ट्रा खेळाडू अधिक खेळाडू इनफिल्डचा आतमध्ये घेतला जाईल। सो याची नोंद घ्या। 3 ओव्हरची मॅच ओपनिंग पार्स मध्ये जर बघितलं गेलं तर एका बाजूने आपण पाहतोय रवी धुमाळ आणि विवेक शेळके या दोघांना आपण ओपनिंग पेअर्स आघाडीच्या जोडीवरती आणि फ्रंटलाईन बॉलर सध्या NR बोरपाड्याचा विचार केला तर मग त्यांचा ओपनिंग पेअरमध्ये थोडे फेरबदल पाहायला मिळतात। रवी आणि विवेक यांना ओपनिंग पेअर्स करिता पाठवला पण कवाड संघाकडनं विचार केला तर पारंपरिक गोलंदाज फ्रंटलाईन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय किरण मडवी। याच्यानंतर विनर्स अगेन्स्ट सिकंदर स्पोर्ट्स महापोली अशा 2 संघांमध्ये मॅच असेल। ऑन होती मॅच। पहिला बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलेला होता। एक धाव फलकावरती कंप्लीट केली। एका धावेच्या मदतीने खाता उघडला गेलाय रवीच्या माध्यमातून। रवी एक असा खेळाडू की एकंदरीत जर बघितलं गेलं तर लास्ट इयर मध्ये रवीची बॅट भरपूर चांगली बोललेली। जेव्हा बोरपाडाला गरज लागली तेव्हा रवीने मोठे फटके मारल्यात। हरपरमोला खेळाडू आहे खरं तर आणि अनेकदा बोरपाडा संघाकडनं भरपूर वर्षापर्यंत खेळ करत आला आणि मी तरी म्हणेन की लिजंड ऑफ बोरपाडा असंच म्हणावं लागेल त्याला, कारण की ज्या पद्धतीने सातत्याने त्याचा खेळ पाहत आलोय सुपर कामगिरी। पण सध्या तरी विवेकला आपण पाहतोय हलक्या गतीने पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला। फिल्डर आहेत मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल झाला। एक सिंगल मिळेल। पहिला 2 चेंडूमध्ये 2 सिंगल्स आलात आणि 2 धावेच्या मदतीनं दोन्ही बॅटर्सने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय सिंगलने। न्यू जर्सी न्यू स्टार्ट बोरपाडा संघाकडनं पाहायला मिळेल का पाहावं लागेल। कालचा दिवसाचा जर विचार केला तर कवाड संघाचा प्रदर्शन भरपूर चांगला नाईट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। चांगला खेळ पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून। त्याच्यावरती देखील आपण येणाऱ्या वेळामध्ये जरूर चर्चा करूयात। पण हा 3रा क्रमांकाचा बॉल पुन्हा एकदा किरण तयार होतोय विकेटच्या शोधामध्ये। थोडा बाहेर बॉल टाकला रवी करिता पण अंपायरचा इशारा वाईड बॉल आणि बाहेर टाकण्याचं रिझन देखील आहे विकी मात्रेला आपण पाहतोय कव्हरमुळे ऑफ साइड लेग खेळाडू ऑन साइड लेग आहे, त्यामुळे जर शॉर्ट बॉल गुडलेन स्पॉटवरती हाताळून थोडं बाहेर मग जेणेकरून पुल केला तर मिड विकेट आहे आणि जर पंच या कट केला तर मग कव्हरचा रिवर्स खेळायचा प्रयत्न केला होता। थोडी गती कमी होती बॉल मधले त्यामुळे बॅटवरती बॉल नाही आला आणि अंपायरचा इशारा काय होतोय तर एक धाव फलकावरती कंप्लीट बॅटची कडा होती तिकडे आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 3 सिंगल्स 1 वाईड टोटल 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली। स्वर्गीय जानूदाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 आपण सध्या फॉर्मॅट पाहतोय आणि 4था
शेवटचा अंतिम मेगा फायनलचा दिवस. पहिल्या दिवसाचा विचार केला तर आलखिवली संघ पहिल्या दिवसामध्ये पुढे जाताना दिसली. दुसऱ्या दिवसामध्ये सुपेगाव संघ आणि त्यामध्ये आपण सेमीफायनलची मॅच देखील खेळवली, ज्यामध्ये आलखिवली संघ मेगा फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. कालचा दिवस पारिवलीच्या नावावरती होता. ड्राईव्ह केल्या बॉल फोर्सफुली, फिल्डर आहेत पाठीमागे, विकी बॉल कलेक्ट करतात फेकी करेपर्यंत. एक धाव बनवली दुसऱ्या धावेकरिता. हानामध्ये फसले होते दोन्ही बॅटर्स आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक वाढताय. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल आतापर्यंत धावा फलकावरती आपण पाहतोय 5 आकड्यावर. बोला तयार. ऑन साइडला पुन्हा एकदा बॅटवरती नाही बॉल आलेला. खरं तर आतापर्यंत किरणचा विचार केला तर किरणने 5 बॉल फेकलेत आणि कंट्रोलमध्ये दिसले. बघा विकेट नाही मिळाले किरणला अजूनपर्यंत, पण इकॉनॉमिकल बॉलिंग केली. अगदी धावा कमी दिलात आणि फक्त 5 बॉलमध्ये त्याने 6 धावा खर्च केलात आणि हे काम करत आलं किरण सातत्याने. सुरुवातीला दबाव टाकतो बॅटर्सवरती, बॅटरला जास्त खांदे सैल करून देत नाही आणि ऑलवेज पाहिलंय ना की एखादा गोलंदाज जर तुमचा बॉलर इकॉनॉमिकल बॉलिंग हाताळेल, कमी धावा देईल, तर येणाऱ्या पुढच्या बॉलरला त्याचा बेनिफिट होतो. शेवटचा अंतिम बॉल पुन्हा एकदा फोर्सफुली खेळायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर काम झालं असतं. दुसऱ्या धावेचा कॉल आणि आता विवेक माघारी परते. रनआउटच्या माध्यमातून धक्का क्रमांक पहिला. गीत ऐकलं. खरं तर मीत स्पोर्ट्स कवाड ज्या नावाने खेळते, त्यांच्या सुपुत्राच्या नावाने खेळताना मीत निलेश गुरव या नावाने खेळताना आपण पाहतोय आणि त्यांचं संगीत आपण सध्या तरी ऐकत होतो. आणि या विभागामध्ये सातत्याने प्रत्येकाच्या सोबतही राहणार आणि प्रत्येकाला आपल्या सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व कवाड विभागातील सन्माननीय निलेश गुरव साहेब, याच विभागातील भाग्य विद्याते आणि या विभागाचे शिल्पकार. षटक क्रमांक दुसरा आणि अतुल मेहर. आता दुसऱ्या षटकामध्ये रफ्तार ज्याच्या हातामध्ये आणि खांद्यामध्ये, तो अतुल मेहरला सध्या आपण पाहतो. एक्सप्रेस आहे खरं तर. आणि जेव्हा अतुल मेहर फॉर्म मध्ये असतो किंवा अतुलचे चेंडू जेव्हा त्याला हवे तसे पडतात ना, मग कितीही मोठा बॅटर समोर ठेवा, तो त्यांना थांबवतो. ते काम करत आलाय. पण आता डिफिकल्टीज अतुलच्या देखील वाढतील, कारण की एका बाजूने अनुभवी खेळाडू रवी आहे, तर दुसऱ्या बाजूने बेधडक बिंदास अंदाजाने खेळणारा बिंदास लसणे आहे. त्यामुळे थोडा डिफिकल्टीज जरूर असतील. थोडे चेंजेस देखील आपण पाहिल्यात. धीरज बॉलिंगमध्ये कुठेतरी थोडासा फॉर्म त्याचा खराब चाललाय, त्यामुळे धीरजला थांबवलं, धीरजला कुठेतरी पाठीमागे ठेवलंय. पण बॅटिंगवरती धीरजने काल कमाल केली. कमाल नाही तर धमालच केली. खोनीच्या अगेन्स्ट ती मॅच 60 पर्यंत स्कोर पळकावरती लावायचा होता. पहिल्या 2 षटकामध्ये धावा नाही आल्या, पण त्यानंतर धीरज जसा बरसला ना, मग कवाड संघाला तर पुढे घेऊन गेला आणि काय कमालीचं प्रदर्शन. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि धाव फलकावरती धावा वाढतायत देखील. धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 8 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं सध्या आपण पाहतोय. अतुल मेहरच्या हातामध्ये बॉल सोपवला गेला. याआधी आपण किरणला पाहिलेला. क्रिकेटमध्ये लक फॅक्टर भरपूर महत्त्वाचा आहे. तुम्ही जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत या गोष्टी तर खेळाल, पण 1% तो लक फॅक्टर असतो ना, नशिबाचा भाग, तो फार महत्त्वाचा असतो. बोला तयार. ड्राईव्ह केलाय बॉलला. पाठी फिल्डर जरूर आहेत, विकी आहे तिकडे, टीमचे कॅप्टन. आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. 9 आकड्यावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत इन कंट्रोल बॉलिंग चालू आहे, पण मी म्हणेन की बोरपाडा संघाला आपले इरादे बदलावे लागतील आणि जे काम करण्याकरिता बिंदास आता स्ट्रायकर एंडवरती आलाय. सेकंड एंडवर आपण बिंदासला पाहतोय. अतुल तयार. ओ चांगला बॉल, प्रॉपर यॉर्कर होता. थांबवलं तिकडे, बॅटरला अगदी बांधूनच ठेवलं, बंदिस्त केलाय. रनआउटची संधी देखील आहे. फेकी झाली आणि त्यानंतर
खरं तर नॉन स्ट्रायकर एंडला विकेट होता, एक धाव देखील गेली, विकेट देखील वाचला आणि धाव फलकावरती धावा जर बघितला गेलं तर आतापर्यंत 11 वरती 1. 11 वर 1 अशी परिस्थिती पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. बिंदास आणि रवी ही जोडी सध्या आपण पाहतोय. पहिलं शतक किरणचं विकेट लेस राहिले, एक विकेट रनआउटच्या माध्यमातून मिळाला होता त्या षटकामध्ये, पण बॉलिंग चांगली पाहायला मिळाली. धावा त्याने फक्त आणि फक्त 7 दिल्या आणि त्याला 7 देखील आता देताना आपण अतुल मेहरला पाहतोय. बोला तयार, रिवर्स खेळायचा प्रयत्न आहे. बरोबर म्हणतात ना की जिथे शक्तीचा वापर होत नाही तिथे युक्ती लावली जाते आणि इथे बघा चांगला फटका, पलटी केलं स्वतःला आणि त्यानंतर बॉलला पाठवलं 4 धावांकरिता. बाहेर बॉल येणार आहे आणि तेच पाहिलं बिंदासने, लगेच स्वतःला टर्न केलं, बॉडी पोझिशन मध्ये आणली आणि बरोबर बॉलला पाठवलं गेलं डीप थर्डमॅनच्या पलीकडे. धावा फलकावरती जोडला गेला 4 आणि चौकाराच्या मदतीने 15 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेला. ऑन साइडला खेळायचा आहे. किरण तिकडे पोहोचले, बिंदासला माहिती आहे किरण पोहोचले, हरतात विकेट पीएल. किरण पोचला तिकडे, अर्थात किरण पोचल्यानंतर आशेचा किरण जागा झाला. ठाऊक होतं की हा कॅच पकडेल आणि ती कॅच पकडली आणि आता नवीन बॅटर बुमबुम प्रतीक सध्या बॅटिंग वरती मोठे फटके जोडतोय. मोठ्या फटक्यांकरिता ओळखलं जातं प्रतीकला. 15 वरती दुसरा धक्का बसलाय. एनआर बोरपडा अगेन्स्ट टपड मीत स्पोर्ट्स कवाड या 2 संघांना खेळताना पाहतो. यानंतर सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि या मॅच मधला विजेता संघ, या 2 संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. प्रतीक आता सेकंड एंडवर आहे. या षटकातील 5वा बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार होता. प्रतीक करिता भरपूर वेगाने शरीरावरती बॉल दळला गेला आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट देखील होती. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा, एका धावेच्या मदतीनं 16 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 16 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 5 बॉल फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. स्वर्गीय जानूदाजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण हा माऊली चषक आपण पाहतोय 2026 फॉर्मॅट आणि पर्व पहिलं या स्पर्धेचं. खरं तर सर्वांना वाटेल गर्व असं या स्पर्धेचं पहिलं पर्व. कैलाशी पाटील साहेब सुपेगावचे गोड व्यक्तिमत्व, ज्यांना आपण मागील 4 दिवसांपासून आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेताना पाहतोय आणि त्यांच्या संकल्पनेतली ही स्पर्धा. अंतिम बॉल, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 वरती 2.8.00चा ॲव्हरेजने धाव फलकावरती आतापर्यंत 16. येणारे अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकामध्ये किती जोडल्या जातील, किती धाव्यांचा आव्हान येईल हे ऐकूयात आपण, पण त्याआधी जाऊयात आमच्या डिस्क जॉकीकडे. आणि धन्यवाद डीजे. आपण जाऊयात व्यासपीठावरती जिथे आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि रन मशीन ऑफ महापोली ज्याला म्हटलं जातं अरबाज पटेल
यांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करणार आहोत आणि कैलासदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य प्राणार्थ यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य अरबाज पटेल यांचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण कंप्लीट करायचा आहे. अरबाजचा आपण हा सन्मान करत आहोत आपल्या या मुख्य व्यासपीठावरनं. आणि बरोबर बघा 10 मिनिटांमध्ये हे शतक कंप्लीट झालंय. खरं तर 11 मिनिटं झाले होते पण बॅटर 2 विकेट पडले त्यामुळे आपण 1 अधिक मिनिटं देत आहोत. सो 1-2 मिनिटं आपण तसे युजली वाढून देतच. सो 11 मिनिटं मध्ये शतक कंप्लीट केले. सो हे तिसरं शतक जे आहे ते विके आपल्याला बरोबर 5 मिनिटांमध्ये हाताळायचं आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस फलकावरती धावा आपण पाहतोय 16 आकड्यावरती. आणि षटक क्रमांक 3 शेवटचं आणि अंतिम घेऊन विकी मात्रे प्रतीक असेल स्ट्रायकर एंड वरती. बुम प्रतीक स्ट्रायकर एंड वर. गरज आहे आता धाव्यांची. प्रतीकची बॅट आता बोलणं गरजेचं आहे कारण की धावा नाही आल्या इकडनं तर थोडं संकटाच्या घेऱ्यामध्ये जरूर जाईल. एका लो स्कोरच्या मॅचकडे जरूर मॅच वळताना पाहायला मिळेल आपल्याला. बॉल तयार. ब्लॉक हॉलमध्ये बॉल होता. बरोबर डिलिव्हरी हाताळली आहे. विकीला ठाऊक आहे की प्रतीकला कसं थांबवायचं आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एकदा फलकावरती. दरम्यान दोन्ही संघांना ज्या बजरंग पहारे नितेश भुईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. बोरपाडा आणि त्याचबरोबर कवाड या दोन्ही संघांना शुभेच्छा आल्यात. सतरा धावा फलकावरती. 2 विकेट जिथे गमावले गेले. षटक क्रमांक 3 पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. 17 धावा आहे. 17चा खतरा हा मिळेल का आणि जर मिळेल तर मग कोणाला हे पाहावं लागेल. विकेट तयार होत आहे. समोर खेळल्यात उंचीवरती बॉल आहे. 17चा खतरा हवेमध्ये दिसतोय कारण की किरण आलाय आणि किरण आला म्हटलं होतं ना की किरण आल्यानंतर आशेचं किरण जिवंत होतं. विकेट मिळेल 3ऱ्या क्रमांकाचा. चे अध्यक्ष सन्माननीय संतोष दादा गुरव यांचा इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन संतोष दादांना की आपण व्यासपीठावरती यायचं आणि त्याचबरोबर आकाशी जाधव ग्रामपंचायत सदस्य कवाड यांचं देखील इथे शुभागमन झालं आणि आकाश दादांना देखील विनंती करतोय. त्याचबरोबर चिन्मय कुंदेकर यांचं देखील इथे शुभागमन झालं आणि त्यांना देखील विनंती करेन. खरं तर कुठलीही स्पर्धा असू द्या कवाड संघ मैदानामध्ये खेळत असेल तिथे संतोष दादा असतील आकाश दादा असतील हे उपस्थित असतात पण व्यासपीठावरती कमी आणि मैदानात जास्त कारण की त्यांना मैदानातूनच मॅचला बघायचा आनंद घ्यायचा असतो. पण दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. धीरज आला. धीरू बॉब सध्या स्ट्रायकर एंडवरती आणि म्हणतात ना जय वीरू राम लखन असं प्रतीक आणि धीरू अर्थात हे दोघे सख्खे बंधू सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि विकी तयार होत आहे या बंधूंच्या अगेन्स्ट. ओहो इथे पहा धीरू हा पिच हिटर बॅटर आहे. बॉलला उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6. लकी तांदळे
लकीजी तांदळे साहेबांच्या माध्यमातून टीम एनआर बोरपाडा संघाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. धीरू सिक्सर जोडला. कालपासून धीरूला स्ट्रगल करताना आपण पाहतोय, पायामध्ये थोडे क्रॅम्प्स येतात त्याच्या. काल देखील आपण त्याला पाहिलं होतं नाईट स्पर्धेमध्ये थोडा स्ट्रगल जरूर करतोय. पण एक तो ब्रीदवाक्य लिहिलंय ना की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळत नाही, तो थांबतो, तो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात मध्ये उतरतो. तीच दहशत, तो जरारा घेऊन. आणि म्हणतात ना की हे ग्रामीणचे खेळाडू भरपूर चिवट आहेत, चिकाटी असते त्यांच्यामध्ये, जिद्दी खेळाडू म्हणतो ना आपण त्यांना, ती जिद्द दिसते मैदानामध्ये. तो आला, गरज लागली त्याची मैदानामध्ये आणि त्यानंतर पहिल्या बॉलवरती त्याने फेस करत असताना सिक्सर जोडलाय. दरम्यान सन्मान्य अक्षयजी गायकर यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत. 23वा फलकावरती आहेत. 3 विकेट गमावले गेले. धीरूने जसा सिक्सर जोडलाय ना, त्या आशेचे किरण आता जिवंत झालेत. आणखी एखादा मोठा फटका येईल का पाहावं लागेल. विकी मात्र बॉलिंग करतोय सध्या. तिसऱ्या षटकामध्ये विकीला आणल्या. बॉलिंग ऑप्शन भरपूर आहेत कवाड संघाकडे. फुल टॉस बॉल केलाय ऑन साइडला, फिल्डर नाही आहेत आणि बॅक टू बॅक धीरू बॉबचा बॅटमधून येणारा हा दुसरा धमाका. दोन सिक्स मदतीनं 10 फलकावरती 29-29. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 29 फलकावरती धावा आपण पाहतोय. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. पुन्हा लोव फुल टॉस ऑन साइडला, बॅट एका हाताने सुटली आहे पण बॉल नाही सुटणार. हा सीमारेषेच्या पलीकडे सोडल्या बॉलला. धावा 6. बॅक टू बॅक लगातार विकीच्या अगेन्स्ट येणारा हा तिसरा षटकार. वाह क्या बात आहे. काय फटका जोडला होता धीरजने. डीप होत होता बॉल, खरं तर स्लोवर बॉल होता. फुलटॉस हा विकेने मुद्दामून टाकला होता, कारण की कधी कधी फुलटॉस बोलतो ना आपण फसवे बॉल, गती कमी केलेली पण ताकद इतकी आहे ना, पॉवर हिटिंग बॅटिंग करतो धीरज आणि त्यामुळे लगातारचे एका रो मध्ये 3 सिक्सर जोडले गेले आणि त्याच्या मदतीने आता 10 फलकावरती धावा बघा 35 जाऊन पोहोचल्या. सुधारणा झाली आहे स्कोरबोर्ड वरती. शेवटचा अंतिम अजून एक चेंडूचा खेळ बाकी आणि हा देखील समोरच्या दिशेला आणि हा देखील निलेश गोतारण्याच्या डोक्यावरती मस्त की दस्तक सिक्सर. 4 बॉल 4 सिक्सर. क्या बात है, हॅट्स ऑफ यू धीरज. काय कमालीचा खेळ. पायामध्ये क्रॅम्प होता, एका पायावरती तो डिसबॅलन्स होत होता, तरी देखील त्याने फ्रंट फूट वरती त्याने तो पाय जो आहे ना तो जमिनीवरती टिकून धरला होता. बॅक फूट वरती जास्त खेळू शकत नव्हता आणि 4ही फटके ज्या पद्धतीने त्याने जोडले धमाकेदार. पहिला समोरच्या दिशेला, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑनला, त्यानंतर मिड विकेटला आणि शेवटचा अंतिम चौथा जो जोडला तो पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटेड फटका लॉंग ऑफला क्लिअर करताना. 4 बॉल 4 सिक्सर आणि टोटल 10 फलकावरती धावा जर बघितला गेला तर 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 10 फलकावरती 41 धावा आहेत. 42 धावांचा वन असेल. पहिल्या षटकामध्ये 7 किरणच्या, दुसऱ्या षटकामध्ये अतुलने षटक हाताळलं, तिकडे देखील 7 धावा दिल्या, पण विकी मात्र महाग ठरले. महागच नव्हे तर भरपूर महाग. 1 सिंगल 4 सिक्सर 1 विकेट 25 धावा त्याने वैयक्तिक खर्च केल्या आणि टोटल 41 धावा फलकावरती 42 वन असेल.
कल किधर था रे वो? कल नहीं था ना? कल दिखा ही नहीं मैं तो मेरे को। अरे वो खाली मैच ठंडा करता है कुछ नहीं, वो डिसीजन उसके बहुत खतरनाक जाते हैं। चला माझ्याकडे बोलूयात, चला वेळ वाचवायचा प्रयत्न करा. ओपनिंग बॅटर्स आघाडीची जोडी, पारंपरिक आघाडीची जोडी. कवाड संघाचे ओपनिंग पॅर्स एका बाजूने वैभव सांबरे आणि दुसऱ्या बाजूने किरण बडवी. आणि या दोन बॅटर्सवरती मी भरपूर काळ चर्चा करत आलो आणि सातत्याने म्हटलंय ना, एक शांत, एकाकडे शांती आहे तर दुसऱ्याकडे क्रांती आहे. म्हणजे एका बाजूने थोडा संयमी खेळ आहे. म्हणजे एकंदरी वैभवचा विचार केला, वैभवच्या खेळाचा, तर तो सुरुवातीला थोडा वेळ घेतो, डबल सिंगल्सवरती फोकस करतो आणि दुसऱ्या बाजूने किरण अटॅक करतो. पण जशी संधी मिळते ना, वैभवने एकदा त्याची बॅट बोलायला सुरुवात केली का मग तो थांबत नाही. हा फार आक्रमक बॅटर आहे. जसं आपण इंडियन टीममध्ये रोहित गुरुणा शर्माला पाहिलं ना, की तो सुरुवातीला वेळ घेतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि त्यानंतर त्याचा स्ट्राईक रेट तो कव्हर करतो. ॲज इट इज बॅटर आहे वैभव. आणि किरणचा जर विचार केला तर तो मग सुरुवातीपासूनच अटॅक करतो. आणि अशी ओपनिंग पेअरमध्ये जोडी हवी आहे की जो वेळ घेईल, एका बाजूने डबल सिंगल्स रोटेट करेल, दुसऱ्या बाजूने अटॅक चालू असेल. पण आता 3 षटकाची मॅच, मोठा टार्गेटचा पाठलाग करायचा 42चा. सो सध्या मी म्हणेन की तुम्हाला वेळ घ्यायला फार जास्त चेंडू नाही घेतले पाहिजेत, कारण की 18 बॉल 42, 14.00 म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे 14च्या ॲव्हरेजने धावा बनवायच्यात. सो स्टार्ट कसा होईल हे पाहावं लागेल. पण बोरपाडा संघाचा फ्रंटलाईन बॉलर प्रणय बोटकुंडले हा विकेटलेस कधीच जात नाही. सो त्याला विकेट आज मिळेल का पाहावी लागेल. प्रणय बोटकुंडले जेव्हा पण बॉलिंग करण्याकरिता आलाय ना, हा बोरपाडाचा मी म्हणेन की असा गोलंदाज आहे की तो विदाऊट विकेट पसंत करत नाही जाणं. तो विकेट मिळूनच जातो आणि प्रत्येक ओव्हरमध्ये तो विकेट घेऊन जातो, इकॉनॉमिकल बॉलिंग करतो. आणि हा विकेट टेकर बॉलर, जो ऑप्शन त्यांच्याकडे सुरुवातीला आहे, म्हणतात पहिला वार लाखमोलाच असतो, तो पहिला वार देण्याकरिता प्रणय बोटकुंडले. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय वैभव, नॉन स्ट्रायकर एंडवरती किरण. बॉल तयार, पहिला बॉल हवेमध्ये खेळल्यात, उंचीवरती आहे. कदाचित कॅच देखील होऊ शकली असती, पण फिल्डर तिथपर्यंत नाही पोहोचले, स्टार्ट नाही मिळाला, त्याच्यामुळे 2 धावा. मिस टाइम स्ट्रोक होता. ॲक्शन रिप्लेमध्ये जर बघितलं गेलं तर टप्पा पडल्यानंतर, हा पहा टीव्ही स्क्रीनवरती आपण रिप्ले पाहतोय, टप्पा पडल्यानंतर बॉलवरती उसळी घेतली बॉलने आणि भरपूर वेळ उंच उडला होता बॉल. हा रिप्ले पहा, वुडलेन स्पॉटवरती टप्पा पडला, शरीराकडे आला बॉल, कनेक्शन योग्य नव्हतं. पुन्हा क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला, एक धाव तर फलकावरती बनवले, दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इझिली बनवली जाईल. आणि या 2 धावेच्या मदतीने पहिला 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय, टोटल जाऊन पोहोचला गेला 4 या आकड्यावरती. जेव्हा बोरपाडा संघ बॅटिंग करत होते तेव्हा पहिल्या 2 षटकामध्ये 16 धावा होत्या, तिसऱ्या षटकामध्ये ते धाव्यांचा गेर वाढला. बॉल तयार, बॅटची कडा लागली आहे, हवेमध्ये बॉल, पाठीमागे क्षेत्ररक्षक, स्वतः यशी रक्षक पोहोचले आणि कॅच कंप्लीट करतायत. धक्का बसत असताना पहिल्या क्रमांकाचा वैभव माघारी परततील.
गेल्या टोटल 5 आकड्यावरती. पाच धावसंख्या फलकावरती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 डबल, मग विकेट, मग सिंगल. आणि आता किरण. होम पिच आहे, होम मैदान आहे, घरचं मैदान आहे. आणि किरण कदाचित या मैदानावरती आज तुम्हाला बरसताना दिसू शकतो. मला तयार होता प्रणय. किरण करिता हा बॉल खेळलाय, मिड विकेटला बॉल चाललाय. म्हटलं होतं ना की किरण कदाचित बरसताना दिसेल. सुरुवात झाली आहे चौकाराडे. प्रणय तयार होता. किरण करिता स्वीप केल्या बॉलला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल चालला आणि बॅक टू बॅक 2 चौकार आणि षटक देखील कंप्लीट झाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 42 चा टार्गेटचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धावा 13. यश डोंगरे वेगवान गोलंदाज आहे. वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज आहे. यश डोंगरे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 यशच्या हातामध्ये चेंडू सोपवला. पहिलं षटक प्रणय बोटकुंडलेचं आपण पाहिलं. 13 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट त्याने मिळवला. आणि विशाल आणि किरण सध्या आपण पाहतोय मैदानामध्ये. विशाल करिता ड्राईव्ह केल्या बॉलला, पाठीमागे प्रणय आहेत फिल्डर. अडवतील बॉलला फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढतंय. धावा जाऊन पोहोचला गेला आतापर्यंत 14 आकड्यावरती. 14 धावसंख्या फलकावर आपण पाहतोय. किरण जिथपर्यंत आहे ना तो आशेचा किरण जिवंत आहे. आणि ठाऊक आहे बोरपाडा संघाला देखील की किरण जेवढा वेळ मैदानामध्ये थांबायला तिथपर्यंत सांगू शकत नाही. मॅच हातामध्ये कन्फर्म बोलू शकत नाही की आलिया. त्यामुळे किरणच्या विकेटच्या पाठीमागे जरूर लागतील, पण इतक्या सहजासहजी देखील नाही मिळणार. बघा, कठीण गोष्ट तुम्हाला सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी धडपडावं लागतं. आणि ती सध्या धडपड मैदानामध्ये चालू आहे. यश आणि किरण हे बॅटल बघण्यासारखे. आता दोन चौकार याआधी जोडलेत. आता तिसरा आला तर लगातारचा तिसरा होऊ शकतं. पण यावेळेस तिसरा सिक्सर येईल. उडवलाय बॉलला, सीमा रेषा पार. सिक्सर आला, पुन्हा शफल केला.
पाकड ऑफ दी स्क्वेअर लेगला खेळलेत, फिल्डर तिकडे एक टप्पा आणि बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे धावा 4. गेला आता वेग वाढलाय, धाव्यांचा वेग वाढला. पॅनल्टीमेट षटक आहे आणि या पॅनल्टीमेट षटकामध्ये खरं तर धाव्या हव्या होत्या. 13 धावा पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत 11 आल्या, 3 बॉल फेकून झाले. टोटल 24 42चा पाठलाग अजूनही चालू आहे. आणि इक्वेशन जर पाहिलं गेलं तर आता इकडनं विजयाकरिता 9 बॉल आणि 18, म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं ना की 14.00चं रिक्वायर्ड रन रेट होतं, आस्किंग रन रेट होतं, ते आता कमी झालं, आता 12.00 वरती आलाय. प्रत्येकी चेंडू पाठीमागे 2च्या सरासरीने धाव फळकावरती धावा जमवायच्या आहेत. 9 बॉल 18ची मॅच. तयार होता बॉल, तयार होतोय पुन्हा एकदा. चेंडू क्रमांक 4, चेंडू क्रमांक 4 आणि बॉल जाईल आर पार, सीमा पार, षटकार. सेव्हन्टी ग्रामीण बिग बॅश धमाका आपण जो कोणगावला पाहिला होता ना, त्यामध्ये करण अंबाला मेगा फायनल जिंकल्यानंतर तो एक डायलॉग बोलला होता, वन साइड हिरो. आणि खरं तर मला आज असं वाटतं की हा कवाडचा वन साइड हिरो किरण सध्या मैदानामध्ये फिल्डिंग लावायची आहे. कमालीची बॅटिंग करतोय, होम ग्राउंड आहे. मी म्हटलं होतं की या घरच्या मैदानावरती किरणला थांबवणं, कवाड संघाला थांबवणं डिफिकल्ट होईल, कठीण होईल. पण बोरपाडा संघाला म्हणावं असं वाटतं की कठीण काळामध्ये लढणारा लढवय्या देखील मोठा असतो. 30 धावा फळकावरती आहेत, 8 बॉल 12ची गरज. फिल्डिंग लावून घ्या बघा, कारण की आज मेगा फायनलचा दिवस आहे. विनंती करेन, आमच्या आयोजकांनी आधीच ठरवलं की मेगा फायनलची मॅच जी आहे ती ॲटलिस्ट 4 षटकांची झाली पाहिजे. सो त्यासाठी आपल्याला वेळ वाचवणं गरजेचं आहे. सुपर बॅटिंग, 30 धाव फळकावरती धाबा बनवल्या गेल्या. वन साइड हिरो किरण सध्या स्ट्रायकर एंड वरती. 5 बॉल मध्ये 24 धावा त्याने बनवल्या. स्ट्राईक रेट बघा त्याचा किती हाय, आणि प्रत्येक बॉलला त्याने मोठ्या फटक्यासाठी पाठवलाय. ओहो, ऑप्शनचा बाहेर. जी एक्साइटमेंट पाहिली होती की जेव्हा ज्या पद्धतीने ती अपील पाहिली होती, असं वाटत होतं बॅटची एज आहे की काय. यस, डेफिनेटली पंचाने ते सांगितलं की बॅटची कडा होती तिकडे. बॉलची गती, बॉलचा वेग जास्त होता. विकेट घेण्याची संधी देखील होती तिकडे, पण आता गमावली गेल्या. जसा बॉल बॅटरला क्रॉस केला ना, ते सगळे खेळाडू हात वरती केलेले आहे. सो डेफिनेटली बॅटची कडा होती आणि अंपायरने देखील तीच पूर्तता केली की यस, डेफिनेटली बॅट लागली होती तिकडे. पण आता म्हणतात ना की दाने दाने पे लिखा होता खाने वाले का नाम. पुन्हा बॅटची कडा टॉप एज लागली आणि यावेळेस कॅच कंप्लीट केली जाईल. किरण माघारी परततोय. कहाणी में ट्विस्ट, मॅच मध्ये ट्विस्ट. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 30 आकड्यावरती. आणि आता विजयाकरिता म्हटलं होतं ना की 12चा आस्किंग रन रेट आहे, रिक्वायर्ड रन रेट 12चा आहे. सो 6 बॉल 12 धाव्यांची गरज आहे. या मॅच मध्ये 12 कोणाचे वाचतील हे पाहावं लागेल. सुशील डोंगरेला आपण पाहतोय षटक क्रमांक
तिसरं हाताळताना तिसऱ्या षटकामध्ये सुशील लांडला गेलाय. धीरू तिकडे अनफिट आहे, त्यामुळे धीरज हा देखील बॉलिंग ऑप्शन डेप्थमध्ये फिनिशिंगमध्ये एक बेटर ऑप्शन होता, पण सध्या अवेलेबल नाही आहे धीरू टीमसाठी. त्यामुळे सुशील लांडला गेलाय आणि सुशील देखील चांगली बॉलिंग करू शकतो. ठाऊक आहे, ती चर्चा घेतली आहे, ते विचार विनिमय केलं की लास्ट ओव्हरमध्ये कोणाच्या हातामध्ये बॉल द्यावा, आणि त्यामध्ये सुशीलला आता आणलं गेलं. आता तो काम करेल का पाहावं लागेल. 6 बॉल विजयाकरिता 12 धावांची गरज आहे. विशाल स्ट्राईक रेटवरती, ज्याने आतापर्यंत 2 बॉल फेस करत असताना 100च्या स्ट्राईक रेटने 2 धावा बनवल्यात. आणि विकी मात्रे नवीन बॅटर नॉन स्ट्राईक रेटवर. रिव्हर्स झाल्यात, टर्न झाले बॉडी आणि बरोबर फिल्डर तिकडे करदी गडबड. दोन्ही टीम आहेत ना, या दोन्ही टीमला माहिती आहे कोणता बॅटर कसा खेळतो. विशाल रिव्हर्स खेळतो हे माहिती होतं, म्हणून विशाल करिता बघा डीपमध्ये तिकडे फिल्डर तैनात केलेला आणि बरोबर तो ट्रॅप बनवलेला ना, जो जाळा विणला होता ना, त्या जाळ्यामध्ये मासा ऑलमोस्ट फसला होता, पण आता कॅच सुटली. जाळ्याचे धागेच सैल होते असं म्हणावं लागेल. सिक्सरही गेला. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न आणि आता रनआउटची संधी देखील, पण एक धाव फलकावरती कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती टोटल पहिला 2 चेंडूमध्ये 7 आल्यात. 6 बॉल 12ची मॅच होती. सो आता विजयाकरिता जर इक्वेशन बघितलं गेलं तर विजयाकरिता आता इक्वेशन फलकावरती राहिलाय 4 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. चार बॉल 5 धावांची गरज आहे. विकी आता स्ट्रायकर एंडवर. बॉल तयार होता है. सुशील तिसऱ्या क्रमांकाचा बॉल विकी करिता हवेत खेळले. पुन्हा टॉपेज लागली आहे. सुशील नाही पोहोचणार तिथपर्यंत. एक धाव फलकावरती एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढलाय. धावा जाऊन पोहोचला गेल्या आतापर्यंत 38 आकड्यावर. 3 बॉल 4ची मॅच, 3 चेंडू 4ची मॅच. आणि मला असं वाटतं की या मैदानामध्ये या स्पर्धेमधल्या ज्या आतापर्यंत झालेल्या घडामोडी त्या आठवणी पुन्हा एकदा करून द्यावं वाटतं. 3 बॉल 2 धावेची गरज असताना कातिवली संघ तिकडे 3 बॉलमध्ये 2 धावा नाही बनवता आला. 2 बॉल 1ची गरज असताना ते 2 डॉट बॉल आले. 6 बॉल 8ची गरज असताना 2 वेळा त्या 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड केल्यात. सो आता 3 चेंडू 4ची मॅच आहे. काही होऊ शकतं, काही घडू शकतं. क्रिकेट आहे हे, क्रिकेट आहे. हवेमध्ये बॉल, उंचीवरती फिल्डर, कॅच पुन्हा सुटली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. असं वाटतं की आज मैदानामध्ये येताना विशालने त्याचे नशीब आहे ना, नशिबाची पुडी खिशामध्ये घेऊन टाकून आले होते, कारण की 2 कॅचेस सुटल्या आणि तिकडे मॅच जिंकली. चला जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट किरण. आणि टॉससाठी देखील या कवाड संघाचे कॅप्टन, मापोलीचे कॅप्टन तर इकडे आहेतच. चला आपल्या व्यासपीठावरती शुभ सन्मान करूयात. सन्माननीय किशोरजी पाटील साहेब, सुपेगावचे गोड व्यक्तिमत्व इथे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. आणि सन्माननीय अनिलजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण तुषारजी पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान, शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. भरपूर सारे व्यक्तिमत्व या स्पर्धेकरिता भेट देताना आपण रोहित पाहिलंय. आणि आज खरं तर पाहुण्यांची भरपूर मांदियाळी या स्पर्धेकरिता येताना आपल्याला पाहायला जरूर मिळेल. आपण सध्या किशोरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आमच्या अनिल काका यांच्या शुभ हस्ते करत आहोत. कैलासदादा पाटील यांच्या स्वप्नवत ही स्पर्धा पाहायला मिळते. भरपूर मेहनत, खरं तर जयदुर्गा सुपेगाव संघाची देखील भरपूर मेहनत पाहायला मिळाली. कवा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकर या.
आणि किरण आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता यायचं आहे. चांगली बॅटिंग किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अवघे त्याने चेंडूंचा जर विचार केला तर 7 चेंडू आणि 24 धावा आणि बॉलिंगवरती विकेट नाही मिळाले, पण इकॉनॉमिकल बॉलिंग त्याने इकॉनॉमिकल षटक त्याने हाताळलेलं. सो आपण किरणला देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅचचा पारितोषिक. आणि विकी लवकर ये रे. चला धनराज आणि यतिराज कैलासदादा पाटील यांचे सुपुत्र, त्या तुम्हाला दोघांना विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय. धनराज जोडले गेलेत. टॉस करूयात आपण. धनराजच्या शुभ असेल कबा टीमचे कॅप्टन आणि सिकंदर स्पोर्ट्स महापोली कॉलिंग कोड देणार आहे. एका बाजूने माऊली चषक, दुसऱ्या बाजूने कैलास पाटील फार्म टीम. कैलास पाटील फॅम टीम असं कॉल आलं आणि कैलास पाटील फॅम टीमच पाहायला मिळाला. टॉस जिंकलाय, काय डिसाईड करशील विकी? क्षेत्ररक्षण. चला ऑल दी बेस्ट, शुभेच्छा असतील कारण की आज मेगा फायनलचा दिवस आहे. वेळ आपल्याला वाचवणं गरजेचं आहे. टॉस जिंकला टीम मी स्पोर्ट्स कवार्ड अँड कंपनीने आणि सर्वप्रथम तर त्याने डिसाईड केलं फिल्डिंग ओ टू कॉमेंट्री बॉक्स जिथे जोडले जातील सुनीलजी पाटील. किरण आलाय, किरणला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. 3 षटकांची मॅच असेल नो डाऊट. किरण आले आणि सन्माननीय भरत बजागे माऊली ग्रुपचे सदस्य आहेत आणि भरतजी बजागे साहेबांच्या शुभस्य आपण किरणला हे प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय. वेल प्लेड किरण अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करूयात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जातील आपल्याच विभागातील एक दमदार आवाज सुनीलजी पाटील सरांचा. आणि त्याचबरोबर सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब आमचे कैलास दादांचे बंधू यांचं इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम, सहर्ष सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. काल आपण या व्यासपीठावरती तीनही बंधूंना पाहिलेलं आणि कुठेतरी सुनीलजी पाटील साहेबांची उपस्थिती कमी भासत होती, पण ती आज भरून काढली आहे. चौथे बंधू देखील जोडले गेले. सुनीलजी पाटील साहेबांचे ते शुभागमन झाले आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हा त्यांचा शुभागमन सध्या आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, ओव्हर टू सुनीलजी पाटील. धन्यवाद मोनीजी पाटील, आपण आवाज त्यांचा ऐकलात. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत मीत स्पोर्ट्स कवाड विपक्षात सिकंदर स्पोर्ट्स महापोली. यानंतर पुढील सामना आपण पाहणार आहोत आई गावदेवी कोलिवली विपक्षात आई एकविरा कोणी. दोन्ही टीमनी तयार राहायचंय. मीत स्पोर्ट्स कव्वाड टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलाय बॅटिंग करण्याकरिता सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमला. पुणे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय जानू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण माऊली चषक 2026चा हा महासंग्राम पाहतोय. आज स्पर्धेचा अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही स्पर्धा गुरुवारपासून सुरुवात झाली. एक चांगली स्पर्धा आपल्याच भेटीत आली आहे. अनेक प्रेक्षक या मैदानाच्या भेटीला आलेत, त्यांचं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठाला भेट देत असताना या 4 दिवसामध्ये. आणि आज रविवारचा दिवस मांदियाली पाहायला मिळेल मान्यवरांची.
आपण पाहतोय या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहभाग नोंदविला गेला. खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिले गेले सन्माननीय ज्ञानदेव म्हात्रे साहेब सरपंच साबाद यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केले गेले, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिले गेले सन्माननीय इरफानजी भुरे साहेब. त्यानंतर आपण पाहतो सन्माननीय नितीनभाई जोशी यांच्या माध्यमातून हे द्वितीय पारितोषिक, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. तृतीय पारितोषिक आपण पाहतोय सन्माननीय विश्वासजी पाटील साहेब वाशेर गावचं हे गोड व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केले गेले. त्यानंतर आपण पाहतोय चतुर्थ पारितोषिक सन्माननीय राकेशजी पाटील कल्लेर गावचं हे दानशूर व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केले गेले. त्यानंतर आपण पाहतोय प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफीज आपण पाहतोय सन्माननीय अल्ताफजी बाली सरपंच खाडीपार यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केले गेले, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर यांच्यासाठी आपण सन्माननीय अल्ताफजी बाली साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफीज पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय मॅन ऑफ दी सिरीज जी ट्रॉफी आपण पाहतोय ती सौ सुजाताताई नितीन राऊत सरपंच अनगाव यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर आपण पाहतोय मॅन ऑफ दी मॅच ची ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली गेली सन्माननीय संतोषजी पाटील दापोडे गावचं हे गोड व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. आणि आपण सन्मान चिन्ह पाहतोय माऊली ग्रुप यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह पुरस्कृत केले गेले, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. चला मॅचला सुरुवात करायची. इथून मात्र टायमर सेट केलं जाईल. ठीक 12:30 इथून मॅचला सुरुवात होते. 3 षटकांचा सामना, 2 षटक आपल्याला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. मॅचला होते सुरुवात. मॅचचा पहिला बॉल, पहिला चेंडू अचूक टप्प्यावर लेन चांगली पाहायला मिळाली. उत्तर नव्हतं बॅटरकडे, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अरबाज हा बॅटर. पहिला चेंडू निर्धाव जरूर हाताला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने पाहिलं तर गोलंदाज ट्रॅकवर किरण मडवी चांगलं प्रदर्शन राहिलंय मागील मॅचमध्ये.